दिवाळी फराळातला सर्वात आवडता आणि सर्वात सोपा पदार्थ म्हणजे शंकरपाळी. परंतु बऱ्याच जणांना शंकरपाळी बनवताना त्याला लेयर सुटत नाहीत किंवा शंकरपाळी तेलामध्येच विरघळून जातात. काही जणांच्या खूपच तेलकट होतात किंवा कडक होतात, खुसखुशीत अशा बनत नाहीत. अशा वेळेस परफेक्ट मेजरमेंट असेल तर शंकरपाळी बनवणं खूपच सोपं आहे आणि फक्त 4च साहित्य वापरून आपण असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भरपूर पदर सुटलेले आणि बिस्किटासारखे खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवू शकतो. चला तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही शंकरपाळी मी फक्त 3 वाटी मैद्याचीच बनवलेली आहेत. तर सर्व प्रमाण 3 वाटी मैद्याप्रमाणे दिलेलं आहे. तुम्ही जर मैद्याचं प्रमाण वाढवलं तर बाकी गोष्टीचं सुद्धा त्यानुसार प्रमाण वाढवू शकता. तर 3 वाटी मैदा एकदा चाळणीमध्ये चांगला व्यवस्थित चाळून घ्यायचा, कारण बऱ्याचदा मैद्याला कधी जाळी धरलेली असते किंवा त्याच्या गाठी झालेल्या असतात. तो व्यवस्थित चाळून मोकळा करून घ्यायचा. त्यामध्ये मसाला डब्यामध्ये जो चमचा असतो त्यानुसार अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आणि तेवढंच आपण त्याच्यामध्ये विलायची पूड ॲड करायची. मीठ ॲड केल्यामुळे शंकरपाळीला खूप छान चव येतो. विलायची पूड तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी साजूक तूप, अर्धा वाटी मेल्ट केलेलं साजूक तूप ह्या ठिकाणी वापरलेलं आहे. घट्ट जर साजूक तूप तुम्ही वापरलं तर प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर 3 वाटीसाठी अर्धा वाटी साजूक तूप हे पूर्ण मैद्याला व्यवस्थित व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे छानपैकी त्याचा असा हातात गोळा बनला पाहिजे. एका पातेल्यामध्ये पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी ॲड करून त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या ठिकाणी आपल्याला पाक बनवायचा नाही, फक्त साखर ही आपल्या पाण्यामध्ये मिक्स झाली पाहिजे. पाण्याच्या ठिकाणी तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता, पण दुधामुळे शंकरपाळी जास्त टिकत नाहीत. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मैद्यामध्ये त्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आणि त्याचं छानपैकी घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. पीठ मळताना काळजी घ्यायची की खूप दाबून दाबून आपल्याला पीठ मळायचं नाही. एकदम हलक्या हाताने आपण हे शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं. तूप ॲड केल्यामुळे ह्याची खूप जास्त चांगली बाइंडिंग बनत नाही, परंतु आपण 4 ते 5 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला अशा चिरा पडलेल्या असतात, परंतु पीठ व्यवस्थित सॉफ्ट असं मळून घ्यायचं. थोडंसं घोटभर साखरेचं पाणी राहिलं होतं, प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर त्याला एक 15 ते 20 मिनटासाठी झाकून घ्यायचं, कारण साखर ॲड केल्यामुळे थोडंसं आणखीन हे पीठ घट्टसर बनू शकतं. 15 ते 20 मिनटामध्ये छानपैकी साखर पिठामध्ये मुरते आणि शंकरपाळी खूप छान बनतात आणि तुपामुळे सर्व पीठ व्यवस्थित नरम पडतं आणि शंकरपाळी खुसखुशीत होतात. 15 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की पीठ थोडं गच्च झालेलं आहे. ह्या ठिकाणी जर तुम्हाला गरज वाटलीच तर थोडंसं पाणी हाताला घेऊन तुम्ही पीठ थोडं नरम करून घेऊ शकता. त्या पिठातला एक मोठा गोळा बाजूला काढायचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी जाडसर गोळा बाजूला काढायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची. होईल तेवढी बारीक सुरुवातीला त्याची पोळी लाटून घ्यायची. आता शंकरपाळीला भरपूर लेयर्स, खूप सारे पदर सुटण्यासाठी व्हिडिओत दाखवलेली ट्रिक फॉलो करायची. अशा फोल्ड करायच्या, 4 फोल्ड समोरून आणि साईडनी त्याचे फोल्ड करून घ्यायचे आणि त्याला हातानेच असा स्क्वेअरमध्ये शेप द्यायचा. तुपाचं मोहन ॲड केल्यामुळे ह्याला खूप जास्त अशी बाइंडिंग नसते, त्यामुळे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही जी पोळी आपण लाटतोय त्याला बाजूला असे क्रॅक्स जाऊ शकतात, तर काहीही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही चमच्याच्या किंवा हे पिझ्झा कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने आपण साईडच्या कडा बाजूला काढून घ्यायच्या आणि नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपण शंकरपाळ्याचे शेप करून घ्यायचे. आपण ऑलरेडी पोळीला खूप सारं फोल्ड केल्यामुळे ह्याला भरपूर पदर सुटणार आहेत. तुम्ही ह्या शंकरपाळीची थिकनेस बघू शकता, त्यानुसार आपण शंकरपाळ्याची थिकनेस ठेवायची. तेल मीडियम गॅसवर व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये शंकरपाळी सोडायची. तुम्ही हाताने सोडू शकता किंवा तळण्यासाठी जो झारा वापरला जातो त्या झाराच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही तेलामध्ये सर्व शंकरपाळी सोडू शकतात. थोडी थोडी करून फ्राय करायची आणि शंकरपाळी फ्राय करताना दुसरी पोळी बिलकुलही लाटायला घ्यायची नाही, कारण फ्राय करताना आपलं संपूर्ण लक्ष शंकरपाळीमध्येच असलं पाहिजे, कारण कलर थोडाही जास्त ब्राऊन झाला तर खाताना ती करपल्यासारखी लागतात. सुरुवातीला ॲड केल्यानंतर 2 मिनटं तशीच ठेवायची, बिलकुलही टच करायचं नाही आणि नंतर आपण त्याला थोडंसं चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं.
तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती छान बिस्किटासारखी किती सारे पदर सुटलेली आपली गोड शंकरपाळी बनून खायला खूप छान खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनून तयार होतात। जर तुमचं प्रमाण बरोबर असेल तर तुम्हाला ही गोड शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू. एन्जॉय.